जय हिंद मित्रांनो, आपल्या टीप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक अत्यंत जास्त महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने जो दिलेला आहे त्यावर थोडक्यामध्ये प्रकाश टाकणार आहे। कुणाला नोकरी गमावण्याची नामुष्की येऊ शकते, कुणाला प्रमोशनसाठी टीईटीची गरज आहे, कुणाला कोणत्या मेथडनुसार टीईटी पास करणं आवश्यक आहे आणि याच्या संदर्भामध्ये जे काही सोशल मीडियावरती चालू आहे त्या संदर्भामध्ये सत्यता काय आहे, याचा नुकसान कुणाला आहे, याचा फायदा कुणाला आहे, याच्यावर थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, त्या निर्णयावरती तपशीलवार पद्धतीने माहिती पाहण्याच्या पूर्वी आपण जर का या ठिकाणी टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाईन बॅच। या बॅच मध्ये पेपर 1 किंवा पेपर 2 कोणताही पेपर असू द्या, त्याकरिता आवश्यक असलेला सगळा जो सिलेबस आहे सगळ्या विषयांचा त्याचं डेली लाईव्ह लेक्चर्स असेल, लेक्चर जर मिस झालं तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे। त्याच्यासोबतच जे आहे तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड व्ह्यूज, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज असं एक कंप्लीट पॅकेज मिळून जाणार आहे। तेही अगदी जे आहे एकाच प्लॅटफॉर्मवर। प्लॅटफॉर्मचं नाव आहे मास्टर टीचर या ॲप्लिकेशनवर, कारण आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा हा मास्टर टीचर एक विश्वसनीय प्लॅटफॉर्म आहे। याच्यावरची संपूर्ण जर का फॅकल्टी बघितली तर महाराष्ट्रामधली टॉपची फॅकल्टी आहे असं आपण हक्कानं सांगू शकतो। मराठी माध्यम असेल किंवा असाल उर्दू माध्यम, त्याच्या देखील बॅचेस उपलब्ध आहे। इवाना केंद्र प्रमुखासाठी आपल्याला कोर्स हवा असेल किंवा या ठिकाणी टेस्ट सिरीज हवी असेल, दोन्ही गोष्टी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। आता आपण जाऊया त्या ऐतिहासिक निकालाकडे। कोणाला या ठिकाणी जे आहे आपली नोकरी कंटिन्यू ठेवण्याकरिता टीईटी परीक्षा पास करणं आवश्यक आहे, या संदर्भामध्ये कालच्या तारखेला जो काही सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे, ज्याच्यामध्ये सिव्हिल अपील नंबर 1385/2025 ही होती अंजुमन इशाते तालीम ट्रस्ट यांनी अगेन्स्ट मध्ये टाकलेली होती द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स। याच्यामध्ये बऱ्याचशा याचिका होत्या, त्या सगळ्या याचिका या ठिकाणी क्लब करण्यात आलेल्या आहेत। थोडक्यामध्ये या संदर्भामध्ये तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, परंतु एक जे कन्फ्युजन बऱ्याच प्रमाणावरती या ठिकाणी काही जणांच्या मनामध्ये निर्माण झालेलं होतं। तर कन्फ्युजन म्हणजे नेमकं काय आहे, तर ते कन्फ्युजन म्हणजे जर एखादा शिक्षक या ठिकाणी ऑलरेडी जॉईन आहे आणि त्याला आपली सर्व्हिस त्याच पदावर कंटिन्यू करायची आहे तर अशा कंडिशनला जे आहे त्याला टीईटी लागू आहे किंवा नाही, असा एक प्रश्न उपस्थित झालेला होता। आता मी बाकीचा फापट पसारा तुम्हाला या ठिकाणी दाखवणार नाही। पॉइंट नंबर 217 वर आपण थोडंसं या ठिकाणी जर का डिस्कशन केलं तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की जे इन सर्व्हिस टीचर्स आहे रिक्रुटेड प्रायर टू एनॅचमेंट ऑफ द आरटीए ऍक्ट अँड हॅव्हिंग मोर दॅन 5 years ऑफ रिटायर, जर जे आरटी ऍक्ट नंतर या ठिकाणी जॉईन झालेले आहेत ज्यांच्या रिटायरमेंटला 5 वर्ष पेक्षा जास्त कालावधी बाकी आहे, अशा सर्व शिक्षकांना जे आहे दे शॅल बी अंडर अन ऑब्लिगेशन टू क्वालिफाय टीईटी विदिन 2 years, म्हणजे अशा सगळ्या शिक्षकांना जे आहे 2 वर्षामध्ये या ठिकाणी टीईटी पास करावी लागणार आहे फ्रॉम डेट इन ऑर्डर टू कंटिन्यू इन सर्व्हिस। इथून पुढे जे आहे त्यांना 2 वर्षाचा कालावधी मिळणार आहे। इफ एनी ऑफ सच टीचर्स fail to qualify the TET within the time that we have allowed, they shall, जर काही शिक्षक दिलेल्या पिरियडमध्ये जर का टीईटीची परीक्षा पास होऊ शकले नाही तर आम्ही त्यांना जे आहे काय करण्याचा ऑप्शन देतो आहे, दे हॅव टू क्वाइट सर्व्हिस, त्यांनी जे आहे आपली सर्व्हिस या ठिकाणी थांबवून घ्यावी, म्हणजे राजीनामा द्यावा किंवा या ठिकाणी व्हॉलंटरी घ्यावी, रिटायरमेंट घ्यावी। दे मे बी कंपल्सरीली रिटायर्ड अँड पेड व्हॉट एव्हर टर्मिनल बेनिफिट्स दे आर एंटाइटल्ड टू, त्यांनी रिटायर व्हावं किंवा त्यांना जबरदस्तीने रिटायर करण्यात यावं आणि त्यांचं उरलेले जे काही निधी आहे, जो काही त्यांचं निवृत्ती वेतन आहे ते त्यांना देण्यात यावं, अशा प्रकारचं एक ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे। आता हा आहे जजमेंटवरती या ठिकाणी राज्य शासन नेमकं काय निर्णय घेतं आणि म्हणजे अध्यादेश काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोणते पॉइंट्स या ठिकाणी मेन्शन केलेले असू शकतात ते पाहणं इथे महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु सध्या तरी आपल्याला स्पष्टपणाने या जजमेंटवरून तरी कळतं आहे की इन सर्व्हिस असलेल्या प्रत्येक शिक्षकाला जे आहे या गोष्टी आवश्यक आहे। याच्यासोबतच ज्यांना या ठिकाणी जे आहे पुढे प्रमोशन घ्यायचं असेल तर प्रमोशनसाठी देखील त्यांनी सांगितलेलं आहे की टीईटी कंपल्सरी करण्यात आलेली आहे। आता प्रमोशन जर का यांना करायचं असेल म्हणजे प्रमोशन कोण करून घेतं तर लक्षात घ्या, समजा आता एखादा शिक्षक आहे जो की या ठिकाणी 1 ते 5 ला लागू आहे
1 ते 5 ला तो प्राथमिक शिक्षक आहे, त्याला जे आहे 6 ते 8 ला प्रमोट व्हायचं आहे, 6 ते 8 ला विषय शिक्षक म्हणून. तर त्यांनी जे आहे टीईटीचा पेपर 2 कंपल्सरी पास होणं आवश्यक आहे. आता त्यामध्ये समजा ते शिक्षक या ठिकाणी मॅथ सायन्सच्या विषयाला जर का प्रमोट होत असेल तर त्यांनी टीईटीची मेथड मॅथ सायन्सच घ्यावी. जर का तो शिक्षक या ठिकाणी जे आहे सोशल सायन्स वरती प्रमोट होत असेल तर त्याने सोशल सायन्स हीच मेथड घ्यावी. आणि समजा एखादा शिक्षक जे आहे प्रमोट होत असेल लँग्वेजवर तर त्याने जे आहे मॅथ सायन्स घेतलं तरी चालेल आणि सोशल सायन्स जरी घेतलं तरी देखील चालेल. हा एक स्पष्टपणाने नियम सध्याच्या घडीला तरी आहे. त्याच्यामुळे आता जर का ज्यांना या ठिकाणी टीईटीची परीक्षा पास करायची आहे अशा सगळ्या शिक्षकांनी आपल्या आपल्या परीने या ठिकाणी तयारीत राहायचं आहे. आता काही शिक्षक आमदारांनी या ठिकाणी दादासाहेब भुसे यांना निवेदन देखील दिलेलं आहे की जास्तीत जास्त वेळ जे आहे येत्या 2 वर्षामध्ये टीईटीची परीक्षा कंडक्ट करावी, जेणेकरून काय होईल की या शिक्षकांना पुरेसा कालावधी मिळेल स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. कारण टीईटीची परीक्षेचा जर का आपण जनरली निकालाचा टक्का बघितला ना तर 3.5% जास्त ते जात नाही, म्हणजे बऱ्यापैकी डिफिकल्टी लेवल आहे. परंतु हा जो टक्का आहे तो निश्चितपणाने वाढावा, जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी जे आहे पास व्हावे, याकरिता आपण आपल्या परीने जे आहे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, जबाबदारी घेतलेली आहे मास्टर टीचर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. आपल्याला जर का या ठिकाणी वाटत असेल की खऱ्या अर्थाने जे आहे ठीक आहे आपण आपलं अस्तित्व सिद्ध करावं, कारण जे रुटीन मधले शिक्षक आहे जे डेली टीचिंगचं काम करतात त्यांना जे आहे टीईटी पास करणं कठीण नाही, परंतु ज्यांचं जे आहे टीचिंग फील्डवरती कमी लक्ष आणि इतर जर का जास्त लक्ष असेल तर मग त्यांना जे आहे टीईटीचा पेपर पास करण्यासाठी थोडंसं जास्त स्ट्रगल करावा लागू शकतो. अन्यथा जे आहे आपल्याला नोकरी गमावण्याची नामुष्की देखील येऊ शकते. असं जर घडलं तर सध्याच्या घडीला लाखोच्या संख्येमध्ये प्रायमरी शिक्षक आहे. हे बघा लक्षात घ्या, हा जो नियम आहे ना हा नियम सर्वांना लागू नाही. बघा 1 ते 8 या शिक्षकांनाच फक्त जे आहे टीईटी किंवा सीटीईटी हा नियम लागू आहे. लक्षात घ्या, सर्वांना नाही. जे 9वी ते 12वी या वर्गासाठी शिक्षक म्हणून रुजू आहेत किंवा रुजू होऊ पाहत आहेत त्यांच्याकरिता याची गरज नाही. लक्षात घ्या, बिलकुल गरज नाहीये. परंतु येत्या वर्षभरामध्ये 2 वर्षभरामध्ये 9वी ते 12वीला देखील हे लागू पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण त्याच्या तयारीत राहावं. परंतु सध्या 1 ते 8 लाच लागू आहे. आता टीईटी असली तरी चालेल, सीटीईटी असली तरी देखील चालेल. जर का शिक्षकांना या ठिकाणी जे आहे टर्मिनेट करावं लागलं, रिटायर व्हावं लागलं किंवा जे आहे त्यांना आपला जॉब क्विट करावा लागला तर येत्या शिक्षक भरतीमध्ये म्हणजे पुढे भविष्यामध्ये 1-2 वर्षामध्ये जे आहे बऱ्यापैकी शिक्षकांची पदे रिक्त होताना आपल्याला दिसू शकते. इव्हन जे रिटायरमेंटला ज्याचे 5 वर्ष बाकी आहेत त्यांना प्रॉब्लेम नाही, परंतु 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी ज्यांना बाकी आहे रिटायर व्हायला त्यांना तर परीक्षा द्यावी लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये जर ते उदास असतील परीक्षा देण्याच्या संदर्भात तर साहजिक आहे ते व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊ शकतात किंवा कंपल्सरी ते या ठिकाणी जॉब आपला क्विट करू शकतात. या निर्णयासंदर्भामध्ये आपल्याला नेमकं काय वाटत आहे, आपली भूमिका नेमकी काय आहे ते निश्चितपणाने व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. किंवा या जजमेंटच्या संदर्भामध्ये काही तुमच्या शंका असेल, प्रश्न असेल ते प्रश्न देखील आपण व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. मी माझ्या परीने त्याला उत्तर देण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.